पीठ शिल्लक राहिल्यावर मी अशी छोटीशी भाकर करत असते. का तर माझं जे बारकं बाळ आहे ना, तर त्याला अशी छोटीशी भाकर आवडते खायला. तर पीठ कुठं टाकून देतात, त्यामुळे मी बनवत असते त्यासाठी. आणि काल रात्री मामाने येताना आहे ना, रानातून येताना ही अशी जांभळं आणली होती, गोड होती. आम्ही खाल्ली काय 1-2. आणि आता थंडी चालू झाली त्यामुळे फ्रीजचं टेम्परेचर कमी करायचं काय लक्षात येत नाही, त्यामुळं दुधात असा बर्फ झाला होता त्यात. तर आज सकाळी मी लोणी इतकं साचलं होतं, त्यामुळे त्याचं लोणी केलं आणि कडवायला ठेवलं. तिकडं लोणी कडत होतं आणि आम्ही इकडे जेवणाची तयारी करत होतो. हे आहेत चकुल्या, ज्या शिळ्या चपात्याच्या चकुल्या आम्ही केल्या होत्या. इकडं तूप इकडून निघालं आणि बघते तर काय इतका मोठा राडा, इतका पसारा, इतकी धूळ साचली होती ना कडापात, की आता हे पुसून घ्यावंच लागेल. त्यामुळे मग मी कडापातला बऱ्यापैकी राडा काढला. आणि ह्या ज्या भरण्या आहेत ना, मला असंच भरण्या सेटच तयार करायचं आहे. मग ते मी भरण्या पुसून घेतल्या, डबे पुसून घेतले आणि कडाप देखील पुसून घेतला. तेव्हा कुडदान हे चकाचक दिसायला लागल्यावर मला बरं वाटायला लागलं. नंतर आम्ही थोडा आराम केला आणि मामी लागले होते तर तुरीची डाळ करायला. मामी इकडे त्यांच्या कामाला लागले आणि मी इकडं माझ्या कामाला लागले. माझं काम काय, ब्लाऊज शिवायचं. हा ब्लाऊज शिवायला दिलेला 4-5 दिवस झाला. तर कसं पण करून मला आज हा पूर्ण करायचाच आहे, कारण का आम्हाला उद्या द्यायचं आहे. तर मी लागते माझ्या कामाला. चला भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.